गाईज हे आहे माझ्या पाठीमागं आमचं युट्यूबला घर. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू अनदर व्हिडिओ. दिवसाची सुरुवात एकदम सुपरा डुपरा अशी झालेली आहे गाईज. तर गाईज आजचा व्हिडिओ एकदम सुपर डुपर होणार आहे. खूप एक्सायटेड, कारण आज आम्ही तुम्हाला देणार आहे आमच्या घराची होम टूर. कुठे राहतो सर्व काय दाखवणार आहे. सांजू एक्सायटेड आहे का तू? चलो गाईज. तर गाईज हे आहे माझ्या पाठीमागं आमचं युट्यूबला घर. ते तुम्हाला मी दाखवतो. आम्ही इथं केअरटेकर म्हणून काम करतो. तर गाईज हे आहे आमचं छोटंसं युट्यूबला घर. सांजो आणि मी आता तुम्हाला दाखवतो बरं का. तर गाईज बघू शकता, थोडंसं बाहेरून हे करतो. इथं हे पाण्याचं टँक आहे. इथं हँडवॉश वगैरे आम्ही करत असतो गाईज, काम झाल्यावरती वगैरे. आणि हा बोल ना. हे घर एकदम छोटं आहे, परंतु सर्व पाणी वगैरे किचन वगैरे सर्व आहे ते तुम्हाला मी दाखवतो. तर काय सुरुवातीला मी मध्ये घेऊन जातो तुम्हाला. इकडे आली आहे, हॅलो आले. इकडे सांजो आहे. हा हो छान एकदम नंबर. आपण आता होम टूर दाखवूया तो. हा मग डान्स दाखव. तर गाईज हा आहे दरवाजा. आणि बघा मध्ये आम्ही सर्व काही गोष्टी ऍडजस्ट केल्या बरं का. आता ह्या साईडला ना गाईज आम्ही सकाळी पाणी गरम करतो. तर पाणी गरम करण्यासाठी हा रॉड आहे, याचा वापर करतो आम्ही. आणि इकडे आहे आमचा हा फ्रीज गाईज. तर रूम एकदम छोटा आहे. तर इकडे आहे हा फ्रीजवरती काही वस्तू आम्ही ठेवल्यात गाईज. किचन, चाव्या. इकडे आहे छोटासा फॅन. एक चेअर इथं आहे. चेअरच्या खाली आहे गाईज आमच्याकडे हा प्रिंटर खाली ठेवलाय गाईज. हा प्रिंटर आहे. तर हा इकडे आहे चेअरच्या खाली, त्याला ऍडजस्ट केलंय आम्ही, कारण जागा खूप कमी आहे गाईज. हे बघा, बघू शकता एकदम कमी जागा. इकडे हा बेड आहे गाईज. बेड मोठा आहे म्हणून 3 जण आम्ही आरामात ह्या बेडवरती बसतो गाईज. इकडे आहे आपला टीव्ही. 32 इंचाचा हा टीव्ही आहे. त्याच्या खाली हा होम थिएटर खाली बसत नव्हता म्हणून त्याला वरती ऍडजस्ट केले. आणि इथं काही मेडिसिन वगैरे आम्ही वरती ठेवत असतो. इकडे एक सांजूचा फोटो आहे, घड्याळ आहे. तिकडे गणपती बाप्पा आहेत. इकडे पण एक गणपती बाप्पा आहेत. आणि वरती हा आहे एक ट्यूबलाईट. एक ट्यूबलाईट मध्ये इनफ उजेड असतो. आणि इकडे हे कपडे वगैरे आम्ही पावसाळ्यामध्ये सुकत नाही ना गाईज, तर कपडे वगैरे मग मध्ये बाहेर थोडंसं हे करतो पाणी, आणि इकडेच आणून कपडे वगैरे टाकत असतो. आणि भिंतीवरती हे सांजूसाठी टीचिंग एड लावलेले आहेत. ह्या साईडला हा आमचा बेड आहे. आणि ह्या साईडला आमचं आहे कपाट. याच्यामध्ये कपडे वगैरे आम्ही ठेवतो. ग्रॉसरी वगैरे, किराणा वगैरे आम्ही इकडे खाली ठेवत असतो गाईज. हे बघा, इकडे किराणा वगैरे ठेवत असतो ह्या साईडला. पण खूपच कॉम्प्लिकेटेड आहे गाईज. बाकी ह्या साईडला पण शूज वगैरे ह्या साईडला आम्ही टाकून देतो. चप्पल, शूज वगैरे जे वापरत नाही. इकडे बॅगा वगैरे आहेत. ह्या साईडला आम्ही अंथरूण पांघरून वगैरे ठेवत असतो. आणि त्याच्या खाली गाईज आहे गहू तांदूळ गावालाहून जे आम्ही घेऊन येतो ना, ते याच्या खाली ठेवत असतो गाईज. इकडे अगेन सांजूसाठी मेकअप वगैरे. इकडे आम्ही थोडंसं देवारा वगैरे, देवघर वगैरे असतो ना, तर आम्ही त्याला इकडे ऍडजस्ट केले. म्हणजे एका घरामध्ये गाईज एकदम कॉम्प्लिकेटेड आहे थोडंसं, परंतु इकडे देव वगैरे आम्ही इथं ठेवलेत. पूजा वगैरे आली करत असते. ह्या साईडला लागेल तेल वगैरे, कंगवे वगैरे ठेवायला इकडनं केलंय. तर अशा प्रकारे हे छोटंसं रूम आहे, बघू शकता. आणि सर्व याच्यामध्ये आम्ही ऍडजस्ट केले. कॉट वगैरे, जेवण करायचं असलं तरी आम्ही कॉट वरती करतो. खाली वगैरे बसत असते. इकडे खुर्ची वगैरे अशा प्रकारचा हा मधीचा इंटेरियर आहे. आता किचन तुम्हाला मी दाखवतो गाईज. तर आता काल ना सोंडे झाले होते म्हणून आलेनी गहू काढले होते. चाळणी वगैरे आहे, चाळून मस्त ठेवले तिने इथं. आणि पाऊस जर जास्त आला तर आम्ही इथं हे लावतो गाईज. हे बघा, हे लावत असतो. इकडे आहे गाईज किचन. तर तुम्हाला किचन दाखवतो बरं. किचन कुठं आहे तर ते दाखवतो बरं का. तर असं हे एक्झॅक्टली घर आहे गाईज. ही छोटीशी रूम. तर बघा समोर आहे हा बेडरूम, म्हणजे बेड टाईप आहे इथं ह्या साईडला. इकडे आहे किचन ह्या साईडला डाव्या हाताला, आणि उजव्या हाताला इकडे आहे बाथरूम. तर तुम्हाला आता
किचन मी दाखवतो काय. तर हे आहे किचन एकदम छोटस. आणि इथं स्वयंपाक वगैरे करत असते एकदम छोटे. आणि गॅस आहे इथं, पाणी ठेवण्यासाठी एक हंडा आहे, कळशी आहे. आणि इथं हे पाणी ठेवण्यासाठी इथं हा किचनचा गॅस. इकडे सिलेंडर ठेवलंय. इकडे काही भांडे वगैरे एकदम नॉर्मल. भांडे खूप सारे आहेत गावाकडे, पण आम्ही इथं जितकी जागा आहे त्यानुसार आम्ही भांडे वगैरे आणलेत. आणि अशा प्रकारचं हे आणीचं डाळी शेंगदाणे वगैरे इकडे असतं ह्या साईडला, बाकीचं मध्ये असतं. इकडे लसूण वगैरे ठेवलेत ह्या साईडला. अगेन इकडे काय काय ठेवलंय गाईज. तर हा आहे किचनचा एरिया इतकासा. आणि ह्या साईडला आहे वॉशरूम गाईज. तर वॉशरूम मध्ये बघा इथं आम्ही आंघोळ वगैरे करतो. इकडे बाथरूम वगैरे आहे, इकडे कॉमन बाथरूम आहे. इकडे हे आम्ही ठेवत असतो ज्या इसेन्शियल गोष्टी असतात त्या इथं. आणि महिन्याभराच्या. आणि हा दगड आहे, इथं आली कपडे वगैरे धुवत असते. भांडे वगैरे आली इथंच धुते, मध्येच धुते कपडे भांडे वगैरे इथंच धुते. आणि बाहेर हे जे आहे ना गाईज, इथं आम्ही जर उन्हाळ्यामध्ये काही काम वगैरे किंवा उन्हाळ्यामध्ये कधी कधी ती भांडी घासते. शक्यतो भांडी इथं घासत नसतो आम्ही. हे आम्ही असंच वापरतो पाणी झाडांसाठी वगैरे. झाडांसाठी पण वापरत नाही. हात वगैरे खराब झाले उन्हाळ्यामध्ये हात पाय धुवायला आम्ही याचा वापर करतो. हा, इथलं जर गार्डनचं काही थोडंसं काम केलं तर हँड वॉश करायला वगैरे इथं आम्ही याचा वापर करतो. इथं पण आम्ही साबण वगैरे ठेवत असतो ह्या साईडला. इकडे आलीने हे मस्तपैकी तिचं छोटंसं गार्डन तयार केलंय. झाडं वगैरे लावलेत आताच. बाकी गुलाब वगैरे आहे ह्या साईडला एक नंबर. इकडे सांज आहे. आणि सांजूची आता तुम्हाला मी हे दाखवतो सायकल. इकडे आम्ही शूज वगैरे इथंच काढून ठेवतो. कपडे वाळत टाकायला इकडे टाकतो, बाकी कपडे तिकडे वाळत टाकतो. एकदा का इथं थोडेसे ड्राय झाले का मग मध्ये नेतो. आणि ही एक खुर्ची आहे, मध्ये एक खुर्ची ठेवली आम्ही ही बघा ह्या साईडला. आणि ही खुर्ची इथं सांजूची सायकल आहे गाईस. याच्यावरती गाडीचं कव्हर आहे, बाकीचे बुट याच्यात आहे. बुट शूज वगैरे आम्ही याच्यामध्ये झाकून ठेवले. तर तुम्हाला दाखवतो गाईस. हे बघा चप्पल शूज वगैरे पूर्ण त्याच्यानेच भरले गाईस. आणि उन्हाळ्यामध्ये मग आम्ही काय करतो, इथं स्वयंपाक करतो उन्हाळ्यामध्ये चुलीवरती. आता पाऊस आहे त्याच्यामुळे इथं स्वयंपाक करत नाही. ह्या साईडला गाईज आम्ही सरपण म्हणजे लाकडं वगैरे ठेवलेत हे बघा इथं. तर उन्हाळ्यामध्ये त्याचा वापर करतो. थंडीमध्ये शेकोटी वगैरे आम्ही इथं करतो. काल हे गव्हामध्ये निघालेली खडी गाईज. आणि थोडंसं आता गार्डन दाखवतो गाईज आम्ही काय काय लावलंय. तर गाईज आम्ही भरपूर काही गोष्टी लावल्या बरं का इथं. तर ते तुम्हाला दाखवतो. तसं तर नेहमीच्या ब्लॉगमध्ये असतात. इकडे मिरच्या, त्याच्यानंतर फ्लावर इकडे लावलाय. ह्या साईडला दोडके आहेत. दोडके किती छान आले ते तुम्हाला दाखवतो. हे बघा दोडक्यांची साईज बघा, खूप मोठे मोठे झालेत गाईज. हे बघा दोडके आलेत. इकडे वांगे वगैरे लावलेत. तर याचा वापर आम्ही करत असतो एकदम सुपर डुपर गाईज. हे बघा आळू वडी वगैरे. आणि त्या साईडला पण आहेत. आणि इथं गार्डनला काय पाणी घालायची काही गरज नाही. ड्रीप वगैरे आहे. ॲटोमॅटिक ड्रिपला सकाळी पाणी एकदा येतं आणि संध्याकाळी एकदा पाणी येतं. त्याच्यामुळे काय पाणी वगैरे घालायची काय आवश्यकता नाही. ऑटो आहे गाईज, टेन्शन नाही भावांनो. एकदम आंब्याची झाडं आहेत, चिकूची झाडं आहेत, काजूची झाडं आहेत. अशा प्रकारचं इकडचं वातावरण आहे. आता सांजो आणि आली इथं आहेत. आजी आणि बाबा गेलेत भाजी घ्यायला. आज रविवार असतो तर रविवारी ते तिकडे जातात पार्क साईडला, त्या साईडला बळी महाराज चौक, तिकडनं भाजी घेऊन येतात. आम्ही पिंपरीमध्ये जातो. आम्ही शुक्रवारच्या बाजाराला जातो पिंपरीमध्ये. खूप ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असाल पिंपरीच्या ब्लॉगमध्ये. आणि इकडं आहे ऑल्टो. ह्या साईडला आम्ही बाईक वगैरे पार्क करतो. एक बाईक इथं असते FZ, एक आपली एमुडी इकडे असते. आज दोन्ही पण बाईक बाहेर आहेत बघू शकता, FZ आणि एमुडी. इकडे पण आम्ही फ्लावर वगैरे लावलं आहे. ह्या साईडला बघू शकता आळूवडी अगेन आहे. इकडे भोपळा वगैरे आताच लावला आहे. मिरच्या आहेत. इकडे अननस पण लावला आहे. हा बघा 2 अननस लावलेत गाईज आम्ही. आणि अशा प्रकारचं इकडचं वाईब आहे, वातावरण आहे सुपर. टोमॅटो जे लावले होते त्याला आता एकदम मोठे मोठे टोमॅटो आलेत. हे बघा खूप सारी फुलं आले टोमॅटोला. तर हे आम्ही वापरतो डेलीच्या जेवणामध्ये वगैरे, म्हणजे असं स्वतःसाठी वापरत असतो, विकण्यासाठी नाही गाईज. अशा प्रकारचं इकडचं वातावरण आहे. इकडे समोर कॉलेज आहे एकदम सुपर डुपर. हे बघा कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. कसं आहे वातावरण, एकदम निवांत शांत, टेन्शन नाही भावांनो, सुपर डुपर. तर गाईज आमचा हा होम टूरचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. इकडे सांजो आहे. सांजो काय म्हणणार, एक मिनिट काय म्हणणार. तर ते कट्टी ते कॉलवरती बोलताय. तर आमच्या घराचा होम टूर कसा वाटला मला कमेंट करून सांगा. लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्लॉग मध्ये. तोपर्यंत धन्यवाद. टाटा बाय बाय, सी यू सून.